ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहारितीं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरो मती शांति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून लिंगायक्य सद्गुरू गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पान नंबर 157 156 पान नंबरचं थोडं राहिलेलं आहे। पान नंबर 156-57 काढा। आपण सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान ही बघितलं। सामान्य ज्ञान लाकडात सामान्य रूपानं अग्नी असतो तरी पण तो कोणाला दिसत नाही। लाकडामध्ये जो अग्नी आहे तो कोणाला दिसत बी नाही आणि कोणाला त्याचं काही पोळत पण नाही। सामान्य रूपानं आहे तेव्हा लाकडाच्या विरोधही नाही, म्हणजे लाकडाला जाळीत पण नाही। लाकडामध्येच आहे तो तरीसुद्धा लाकडाला जाळीत नाही, म्हणजे तो लाकूड जाळीत नाही। पण दुसरे लाकूड घेऊन त्या लाकडावर घासले तर घासल्याबरोबर त्या पहिल्या लाकडात विशेष अग्नी उत्पन्न होऊन तो ते लाकूड जाळून टाकतो। लाकडावर लाकडं जर घासले तर अग्नी तिथं विशेष उत्पन्न होतो। लाकडामध्ये आधीचा अग्नी असतो तो कोणता? पान नंबर काय? पान नंबर 56 वर सुरू आहे ताई। 156 पान। जोपर्यंत लाकडावर लाकडं घासलं जात नाही तोपर्यंत तिथं विशेष अग्नी प्रगट होत नाही। काड्याची पेटी खिशात आपल्या ठेवली तरीसुद्धा ती पेट घेत नाही। जेव्हा घर्षण करू तेव्हाच ते पेट घेते। तसं जाळून टाकतो। त्याच न्यायाने म्हणजे त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान प्राणी मात्रात असतेच, तथापि ते ज्ञान कोणाच्याही अज्ञानाची निवृत्ती करीत नाही। लाकडात जसा अग्नी असतो तसं आपल्यामध्ये सगळ्या प्राण्यांमध्ये सामान्य रूपानं ज्ञान आहे, पण ती सामान्य रूपानं असणारं ज्ञान अज्ञानाचा नाश करीत नाही। जसं लाकडात असणारा अग्नी लाकडाला जाळीत नाही, अग्नी आहे पण जाळीत नाही, तसं आपल्यामध्ये सामान्य जे ज्ञान आहे ते आपल्यामध्ये आहे, सर्वांच्याच मध्ये आहे, सगळ्या प्राणीमात्रामध्ये, परंतु ते अज्ञानाला जाळीत नाही। पण जेव्हा गुरुच्या आणि शास्त्राच्या उपदेशाने
झालेल्या विचाराच्या मंथनाने, घुसळण्याने किंवा घासण्याने आपण स्वतः सचित आनंद ब्रह्मरूप आहो असे विशेष ज्ञान उत्पन्न होते. कशाने विशेष ज्ञान उत्पन्न होते तर गुरुच्या आणि शास्त्राच्या उपदेश झाल्याने. सद्गुरूने शास्त्राचा उपदेश जेव्हा करतात आपल्याला तेव्हाच तिथं विशेष ज्ञान प्रगट होतं. तर ह्यासाठी लाकडाचा दृष्टांत दिला. लाकडामध्ये विशेष ज्ञान कसं प्रगट होतं? ओम नमः शिवाय. लाकडामध्ये अग्नी आहे का? लाकडामध्ये अग्नी आहे का? नाही. सुनंदाताई बोला, लाकडामध्ये अग्नी आहे का नाही? लाकडामध्ये अग्नी आहे. मग कोणता अग्नी लाकडामध्ये? सामान्य अग्नी आहे लाकडामध्ये. सामान्य अग्नी आहे. म्हणून लाकूड आपल्या घरात असलं तरी पेट घेत नाही सामान्य अग्नी असल्यामुळं. आणि विशेष अग्नी कधी प्रगट होतं मग लाकडामध्ये? ओम नमः शिवाय. लाकडावर विशेष अग्नी प्रगट होतो. ओम नमः शिवाय. हँड रेस करा. कुणा कुणाला सांगायचं ते हात वरी करा. मी सगळ्यांना एकच प्रश्न विचारते म्हणजे पाठ होतंय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो हो आलं. मंगलताई बोला, विशेष अग्नी लाकडामध्ये कधी प्रगट होतो? ओम नमः शिवाय. हात कशाला केलावरी बोलायचं नाही तर? सामान्य ज्ञान प्राणी मात्रास असतेच. अलकाताई बोला, लाकडामध्ये विशेष अग्नी कधी प्रगट होतो? ओम नमः शिवाय. जेव्हा गुरुच्या आणि शास्त्राच्या उपदेशाने झालेल्या विचाराच्या मंथनाने किंवा उतरण्याने किंवा घासण्याने आपण स्वतः चिदानंद रूप ब्रह्मरूप आहोत अशी विशेष ज्ञान उत्पन्न होते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंगेताई बोला, काय प्रश्न विचारला होता मंगेताई? ओम नमः शिवाय. हा, प्रश्न काय होता? प्रश्न असा होता की लाकडात विशेष ज्ञान कधी प्रकट होते? लाकडाला ज्ञान असते का? ज्ञान अरे, ओम नमः शिवाय. विशेष अग्नी व लाकडात विशेष अग्नी कधी प्रकट होतो तर लाकडावर लाकूड घासल्याने विशेष अग्नी प्रकट होतो. हा, अलकाताईने काय सांगितलं? आलं का? अलकाताईने काय सांगितलं? त्यांनी विशेष ज्ञान सांगितलं. विचारलं काय होतं? विचारलं काय होतं? विशेष अग्नी विचारलं. हा, विशेष अग्नी विचारले. प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचं थोडं थोडं. ह्याचं त्याला आणि त्याचं ह्याला नाही करायचं. अलकाताई, विशेष अग्नी कसा प्रगट होतो लाकडामध्ये असा प्रश्न होता. तुम्ही विशेष ज्ञान बरोबर सांगितलं पण दृष्टांत विचारला होता. तुम्ही सिद्धांत सांगितला पण सिद्धांत बरोबर सांगितला. तर लाकडामध्ये विशेष अग्नी लाकडाला लाकूड घासल्यानंतर प्रगट होतो. तसंच काय सांगितलं सिद्धांत? जेव्हा सद्गुरूच्या आणि शास्त्राच्या उपदेशाने झालेल्या विचाराच्या मंथन करावं लागतं, घुसळण करावं लागतं. दुधामध्ये लोणी आहे. दुधामध्ये लोणी आहे का नाही? ओम नमः शिवाय. दुधामध्ये लोणी आहे का? हां, मग ते दुधातलं लोणी कसं काढावं लागतं? काय करावं लागतं त्याला? प्रक्रिया. दुधातलं लोणी काढण्यासाठी दूध तापवावं लागतं, विरजण घालावं लागतं, दही करावं लागतं आणि पुन्हा घुसळण करून घुसळल्याने किंवा घासण्याने
आपण स्वतः सच्चित आनंदरूप आहो असे विशेष ज्ञान उत्पन्न होते. दुधामधलं लोणी काढण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. दूध तापवावं लागतं, दही त्याला विरजण घालावं लागतं, त्याचं दही होतं, परिणाम होऊन दह्यात रूपांतर होतं आणि त्याचं घुसळण करून त्यामधून लोणी काढावं लागतं. नुसतं दूध हातात असेल तर लोणी निघत नाही. प्रक्रिया झाल्याशिवाय लोणी बाहेर निघत नाही आणि लोणी कडून पुन्हा तूप होतं. तसंच इथंसुद्धा लाकडामध्ये सुद्धा सहज अग्नी प्रगट होत नाही, तर घर्षण झाल्याशिवाय विशेष अग्नी प्रगट होत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरू आणि सद्गुरूच्या मुखातून आणि सत्शास्त्राच्या उपदेशाने, सतशास्त्र म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान, सत्य वस्तूचं ज्ञान करून देणारं शास्त्र म्हणजे सतशास्त्र. गुरुच्या आणि सतशास्त्राच्या उपदेशाने झालेल्या विचाराच्या मंथनाने कोणती प्रक्रिया करायची? सद्गुरूच्या द्वारानं म्हणजे सद्गुरूच्या मुखातून सतशास्त्र समजून घ्यायचं आणि सतशास्त्र समजून घेतल्यावर गुरुनी जी सांगितलं ज्ञान त्याचं मंथन करायचं, रवंत करायचे, मंथन करायचं आणि त्या घुसळण्यातून पुन्हा आपलं स्वरूप आपल्याला कळतं, बाहेर निघतं किंवा घासण्याने आपलं स्वतः सच्चित ब्रह्मरूप आहो असे विशेष ज्ञान उत्पन्न होते. तेव्हा अज्ञान व त्याचे कार्य जो ध्येयध्यास या दोघाची निवृत्ती होते. जसं दुधातलं लोणी काढण्यासाठी प्रक्रिया करावी लागते, तसंच आपलं आत्मस्वरूपसुद्धा आपल्याला जाणून घेण्याकरता आपल्याला सद्गुरूच्या द्वारानं सतशास्त्राचं उपदेश ऐकून विचाराचं मंथन करून घुसळण करून त्यामधून सच्चित आनंदरूप आत्मा मीच आहे असं विशेष ज्ञान प्रगट करावं लागतं. कोणती प्रक्रिया करावी लागते? ओम नमः शिवाय. विशेष ज्ञान प्रगट करण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते? तेव्हा आपल्याला विशेष ज्ञान प्राप्त होतं. काय काय करावं लागतं? ओम नमः शिवाय. हँड रेस करा, मला येत नाही आणि हँड रेस करा. मीनाताई, मंगेताई बोला. मंगेताईनीच तेवढं सांग, हँड रेस केला. ओम नमः शिवाय. विशेष ज्ञान प्राप्त होण्यासाठी गुरुच्या उपदेशाचे, शास्त्राच्या उपदेशाचे, गुरुच्या मुखातून शास्त्राच्या उपदेशाने झालेल्या विचाराच्या मंथनाने आपण आनंद ब्रह्मरूप आत्मा आहोत हे विशेष ज्ञान उत्पन्न होते. सद्गुरूच्या द्वाराने, सद्गुरूशिवाय नाही, आपल्या मनानं नाही, सद्गुरूच्याच द्वारानं आणि सतशास्त्राच्या उपदेशानं सद्गुरूच्या द्वारातून सतशास्त्राचा उपदेश झाला तेवढंच होऊन थांबायचं नाही, तर आपल्या विचाराचं मंथन करायचं आहे. ती मंथन काढून घुसळण केल्याशिवाय लोणी निघत नाही. तसं मंथन करून सच्चित आनंदरूप ब्रह्मा हो असे विशेष ज्ञान उत्पन्न होते. तेव्हा अज्ञान व त्याचे कार्य ध्येयध्यास या दोघाचीही निवृत्ती होते. जेव्हा विशेष ज्ञान प्राप्त होतं तेव्हा अज्ञानाची आणि अज्ञानाचं जे कार्य आहे ध्येयाध्यास या दोघाचीही निवृत्ती होते. कशाने निवृत्ती होते अज्ञानाची आणि अज्ञानाच्या कार्याची? कशाने निवृत्ती होते कळायले का? ओम नमः शिवाय.
अज्ञानाची निवृत्ती, अज्ञान आणि अज्ञानाचं जे कार्य ध्येय ध्यास ह्याची निवृत्ती होते. मीनाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या उपदेशाने आणि वेदांत शास्त्राच्या उपदेशाने अज्ञानाची निवृत्ती होते. ओम नमः शिवाय. कशाची निवृत्ती होते? ओम नमः शिवाय. कशाची? अज्ञानाची. अज्ञानाची निवृत्ती होते. ओम नमः शिवाय. मी स्वतः अज्ञानी आहे याची निवृत्ती होते. ओम नमः शिवाय. कशाने? अज्ञान आणि अज्ञानाच्या कार्य जो ध्येयाची निवृत्ती होते. सांगा, कोण सांगणार आहे? हात वरी करा. कळाल नाही का? सांगू मी? ओम नमः शिवाय. हात वरी करायचं. ओम नमः शिवाय सांगू? सांगा. हात वरी करायचं शिकून घ्या ना. ओम नमः शिवाय. आम्ही पहिल्यापासून हातच होते मी. हात वरी नाही तुमचा, तुम्हाला सुद्धा दिसतो हात वरी आहे का नाही ते बोला. का की तुम्ही हात वरी केला म्हणतात पण तुमचा हात दिसत नाही हो. ओम नमः शिवाय. आता सुद्धा पहिल्यापासून हात वरती केला होता आणि पहिल्यापासून हात वरतीच होता माझा. विचार केला म्हणून दिसायला झालाय तुमचा हात. कुणालाच दिसत नाही, पाठातल्या सगळ्यांना विचारा हात दिसायला का तुमचा ते बोला. बरं सांगा दादा, सांगा काय विचारा प्रश्न. काय होता प्रश्न सांगा. मुख्य बाजूलाच राहिलं दुसरंच. काय विचारलं होतं आणि त्याचं उत्तर काय सगळंच सांगा. प्रश्न होता. हां, प्रश्नच कळाला. जेव्हा गुरुच्या ओम नमः शिवाय नाही कळालं. ओम नमः शिवाय. गुरुच्या मुखातून शास्त्राच्या उपदेशाने झालेल्या विचाराच्या मंथनाने आपण स्वतः सच्चिदानंद करून आहोत असे विषय ज्ञान होते. तेव्हा अज्ञान व त्याचे कार्य जो ध्यास तो दोघांची निवृत्ती होते. ओम नमः शिवाय. अज्ञानाची निवृत्ती विचारलं होतं. ओम नमः शिवाय. मग कशानं होते अज्ञानाची निवृत्ती? वाचून दाखवा असं नाही म्हणलं मी. कशानं होते अज्ञानाची निवृत्ती? कशानं होते ते सांगा, वाचून दाखवा. गुरुच्या उपदेशाने आणि गुरुच्या मुखातून शास्त्राचे जे उपदेश केला असतो शास्त्रातून त्यांचं मंथन केल्यानंतर आपल्याला आपण स्वतः सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत असे विशेष ज्ञान उत्पन्न होते. तेव्हा अज्ञान व त्याचे कार्य जोडलेला ध्यास त्या दोघांची निवृत्ती होते. ओम नमः शिवाय. बरोबर आलं. अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य ध्येय ध्यास ह्याची निवृत्ती विशेष ज्ञानाने होते. जेव्हा विशेष ज्ञान प्राप्त होतं तेव्हा अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य जी ध्येय ध्यास याची निवृत्ती होते. आता विशेष ज्ञान कसं प्राप्त होतं? विशेष ज्ञानानं अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य ध्येय ध्यासाची निवृत्ती होते ही खरं आहे, पण विशेष ज्ञान प्राप्त होण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते? ओम नमः शिवाय. विशेष ज्ञान प्राप्त होण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं. सद्गुरूच्या द्वारानं शास्त्राचा उपदेश ऐकावा लागतो. शास्त्राच्या उपदेशानं आपल्या मनाचं मंथन करावं लागतं आणि त्याच्यातून काय होतं? विशेष ज्ञान प्राप्त होतं. आणि विशेष ज्ञानानं अज्ञान आणि अज्ञानाचं जे कार्य ध्येय अध्यास याची दोघांचीही निवृत्ती होते. अज्ञान कशाला म्हणावं? अज्ञान म्हणजे काय? ओम नमः शिवाय. मीनाताई बोला, अज्ञान कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. माझे मनात काही कळत नाही याला अज्ञान असे म्हणावे. आणि ध्येयाध्यास कशाला म्हणावं? ध्येयाध्यास मी आत्मा असताना देहाला मी समजणे याला ध्येयाध्यास असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
अज्ञान म्हणजे मला काही कळत नाही, हे अज्ञान आहे. आणि अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य काय? देहध्यास. म्हणजे देह मी समजतो, देहालाच मी समजतो. आपण सुद्धा किती पकडलं ह्या देहाला पकडलं, नामाला पकडलं, सगळ्याला पकडून धरलं आणि ज्याला पकडायचं त्याला सोडून दिलं. ज्याला धरायचं आहे आपलं स्वरूप आहे आणि आपल्या स्वरूपाला धरलं की आपण मुक्तच आहेत, आपल्याला ज्ञान प्राप्त आहे. सगळ्या जगातले तीर्थ केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य आत्मस्वरूपाच्या ओळखीनं प्राप्त होतं. तर म्हणून देहध्यास, देहाला धरलं, देहालाच मी म्हणू लागला. नामाला धरलं, किती नामाला धरलेले आपण, आपल्याला कुठं पण हाक मारू द्या आपल्या नावानं. झोपीत जर हाक मारली ना तरीसुद्धा आपण उठून ओ देतो. नाम तर जन्मता नव्हतं, पुन्हा 12व्या दिवशी ठेवलं आत्यानं नाव. आणि नाव खोटं आहे, ह्याला नावच नाही. आणि तू नाव का ठेवतीस म्हणून तिच्या पाठीवर लोकांनी मारलं सुद्धा. ही तुझं बरोबर नाही, नावच नाही याला आणि तू नाव ठेवू लागलीस म्हणून पाठीवर मारलं. ते नाव ठेवलं आणि त्या पुन्हा ठेवलेल्या जन्मल्यानंतर 12-13 दिवसाला महिन्याला ठेवलेलं जो नाव आहे त्या नावाला इतकं पकडलं की सगळं त्या नावासाठीच आहे. पण ही देहध्यास आहे, ही देहाला मी म्हणलं, नामाला मी म्हणणं, हा जो देहध्यास आहे ही देहध्यास अज्ञानाचंच कार्य आहे. आणि ह्या दोघाची निवृत्ती विशेष ज्ञानाने होते. मग अज्ञानाची निवृत्ती झाली की तिथं काय राहतं? मग अज्ञान जर गेलं तर तिथं काय राहतं? ज्ञान. जसं अंधकाराची निवृत्ती झाली की तिथं प्रकाशच असतो, तसं अज्ञान निघून गेलं की तिथं ज्ञानच असतं. आपल्यामधले सुद्धा दुर्गुण निघून गेले की सद्गुणाची आणण्याची गरज नाही, सद्गुण तिथंच असतात. तण काढून टाकलं की गहू पदरात पडतात. तसंच अज्ञानाचं कार्य आणि अज्ञान ह्या दोघाची निवृत्ती विशेष ज्ञानाने होते. कशाने होते निवृत्ती? अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य देहध्यासाची निवृत्ती विशेष ज्ञानाने होते. पुन्हा शिष्य म्हणतो, सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान अशी 2 ज्ञाने सांगितल्याने द्वैत उत्पन्न झाले. 2 ज्ञान तुम्ही सांगितले. ज्ञान 2 कसे? 2 ज्ञान जर तुम्ही सांगितले तर तिथं द्वैत निर्माण झालं, 2 आलं ना तिथं, म्हणून द्वैत उत्पन्न झालं. आणि सिद्धांतात तर अद्वितीय ज्ञानरूप एकच आत्मा आहे असे सांगितलेले आहे. तुम्हीच सांगता एकच आत्मा आहे, एक रस आत्मा आहे, आत्मा दुसरा नाही, आत्म्यासारखा आत्मा नाही. तर आत्मा एकच आहे. तुम्हीच सांगता आत्मा एकच आहे, अद्वितीय आहे. आणि तुम्हीच सांगता ज्ञान 2 प्रकारचं आहे. सिद्धांतात तर अद्वितीय ज्ञानरूप एकच आत्मा आहे असं सांगितलेलं आहे. तर या 2 परस्पराविरोधी गोष्टीची एक वाक्यता होईल अशा रीतीने माझे समाधान करावे. ही 2 विरोधी आहेत. अद्वितीय आत्मा एकच आहे असा सिद्धांत आहे आणि तुम्ही आणि अद्वितीय आत्मा म्हणजे ज्ञानरूप आहे. आणि मग ज्ञान 2 कसे? ज्ञान एकच असायला पाहिजे ना. आत्मा तर एक आहे, अद्वितीय आहे, आणि ज्ञान द्वितीय झालं, 2 झालं. ही मला काही लक्षात येईना, मला समजेल असं सांगा. परस्पराविरोधी एक वाक्यता होईल अशा रीतीने माझं समाधान करावं. ओम नमः शिवाय. प्रश्न कळाला का? कोणाला कळाला प्रश्न? कळाला असेल तर सांगा. ओम नमः शिवाय. सांगा मग येत आहे. आला का लक्षात प्रश्न?
ओम नमः शिवाय. थोडं मोठ्यानं बोला मंगेताई, मोठ्यानं बोला, ऐकू यासारखं. जवळ धरा मोबाईल. ओम नमः शिवाय. शिष्य म्हणतो सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान अशी दोन ज्ञान सांगितले, म्हणजे तिथे द्वैत आलं. तर सिद्धांताची अद्वितीय रूप आत्मा एकच आहे असे सांगितले. आणि तिथे विरोधी गोष्टी एका वाक्यात किती समाधान होईल माझे ते तुम्ही सांगा. बरोबर आहे. दोन ज्ञान तुम्ही सांगितले, बरोबर सांगितलं ताई. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान असे दोन ज्ञान तुम्ही सांगितले. आणि आत्मा तर अद्वितीय आहे, दोन नाही, आत्मा एकच आहे. आणि आत्मासुद्धा ज्ञानरूपच आहे. तर मग ही विरोधी भाव कसा आणि ह्या विरोधी भावाची ऐक्यता कशी होईल हे मला तुम्ही समजल असं सांगा. माझं समाधान होईल असं रीतीने तुम्ही मला ते सांगावं. अशा रीतीने माझे समाधान करावे. गुरु म्हणतात अद्वितीय सामान्य रूप आत्मा एकच आहे. अद्वितीय जो आहे सामान्य रूप आहे तो आत्मा एकच आहे. आणि हे सत्य आहे. हे जे विशेष ज्ञान गुरुशास्त्राच्या उपदेशाने वृत्तीद्वारा होते. अद्वितीय आत्मा सामान्य रूप ज्ञान एकच आहे. सामान्य रूप ज्ञान ती एकच आहे, दुसरं नाही. पण हे जे विशेष ज्ञान सद्गुरूच्या उपदेशाने वृत्तीद्वारा होते. सारखं विशेष ज्ञान असतं का हो? आपण विशेष ज्ञानामध्ये सारखं नसतो. आत्ता जो आपण ऐकत आहोत हे विशेष ज्ञानामध्ये आहोत, पण सारखी आपली वृत्ती ह्या ज्ञानामध्ये राहत नाही. ही संपलं की सामान्यमध्ये जाते वृत्ती. म्हणून सामान्य ज्ञान हीच ज्ञान आहे. विशेष ज्ञान ही सद्गुरूच्या उपदेशाने वृत्तीद्वारा होते. जेव्हा सद्गुरू उपदेश करतात तेव्हा ते ज्ञान आपल्या वृत्तीमध्ये प्रगट होतं. जे सांगतात ते आपल्या वृत्तीमध्ये लक्षात राहतं, प्रगट होतं. आणि अज्ञान व त्याचे कार्य देहदिकावरील अध्यास या दोघांना नष्ट करतं. प्रगट होतं आणि काय करतं? प्रगट होऊन अज्ञानाला नष्ट करतं. जी कळत नाही ती कळवून देतं, अज्ञानाला नष्ट करतं. आणि अज्ञानाचा कार्य ध्येय दिकावरील अध्यास. अध्यास कशाला म्हणावे? अध्यास म्हणजे काय? ओम नमः शिवाय. बोला, सगळे बोला. अध्यास कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. सांगा सुनंदाताई पाटील, अध्यास कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. ज्याच्या नावावर आत्मा असून ध्येय समजणे त्यालाच अध्यास म्हणा. नुसता अध्यास, नुसत्या अध्यासाची व्याख्या काय? ओम नमः शिवाय. हां, अध्यास कशाला म्हणावे? अलकाताई बोला, अध्यास कशाला म्हणावे? हां, एक असून एक भासणे त्याला अध्यास असे म्हणावे. आणि ध्येय अध्यास कशाला म्हणावे? ध्येय अध्यास. अलकाताई, ध्येय अध्यास कशाला म्हणावे सांगा? ताई बोला, ध्येय अध्यास कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणाला वंदन. मी आत्मा असून ध्येय समजणे याला ध्येय अध्यास म्हणावे. आणि अध्यास कशाला म्हणावे? नुसता अध्यास. एक असून एक भासणे याला अध्यास असे म्हणावे. एक असून एक भासणे म्हणजे करा अध्यास. ध्येय आत्मा असून ध्येय समजणे म्हणजे ध्येय अध्यास. मग गुरुशास्त्राच्या उपदेशाने वृत्तीद्वारा सद्गुरूचा आणि सद्गुरू काय करतात? शास्त्राचा उपदेश करतात.
वृत्तीद्वारा होतो आणि अज्ञान व त्याचे कार्य ध्येय दिकावरील अध्यास या दोघांस नष्ट करते. ज्ञान काय करतं तर ध्येय अध्यास आणि ध्येय दिकावरील अध्यास. ध्येय म्हणजे स्वतःवर अहंता आणि ममता जी आहे ती अध्यास आहे, ह्याचं नष्ट करतं. मी आत्मा असून ध्येय जी समजत आहोत आपण, ही जे अज्ञान आहे ह्या अज्ञानाचा नाश विशेष ज्ञान करतं आणि जे आहे ते दाखवतं. आत्माच तर आत्मा आहे असं दाखवतं अज्ञानाचा नाश करून. या दोघांस नष्ट करते आणि ते तसे केल्यावर स्वतः आपणच निवृत्त होते. नष्ट करतं आणि पुन्हा काय होतं ते पण निवृत्त होतं. तुम्हाला सांगितलं काटा पायामध्ये मोडलेला आहे आणि काटा पायामध्ये मोडला, आता ती काटा काढायचा आहे, तर ती काटा काढण्यासाठी दुसरा काटा लागतो आणि दुसऱ्या काटेनं त्या पायातला काटा काढावा लागतो आणि पुन्हा पायातला निघालेला काटा आणि ज्या काटेनं पायातला काटा काढला तो काटा, दोन्हीही काटे फेकून द्यावे लागतात. त्याला सांभाळून ठेवत नाही कुणी. फक्त त्याचा वापर, त्या मोठ्या काट्याचा वापर पायातला काटा काढण्यापुरताच करतो. तसंच इथं सांगितलेलं आहे, जे विशेष ज्ञान आहे ते विशेष ज्ञानाचा वापर उपयोग फक्त दिकावरील अध्यास ह्या दोघाला नष्ट करण्याचं काम करतो ते विशेष ज्ञान. आणि ते तसं केल्यावर स्वतः आपणच निवृत्त होतं. पुन्हा जसं काटा काढलेला आणि दोन्ही काटा फेकून दिला तसा त्या अध्यासाला निवृत्त करतं, अज्ञानाला निवृत्त करताना आपण पण निवृत्त होतं. पुन्हा कोण निवृत्त होतं इथं तर विशेष ज्ञान निवृत्त होतं. देहादिकावरील अध्यास त्या दोघांस नष्ट करतं आणि तसं केल्यावर स्वतः आपणच निवृत्त होतं. म्हणून ते विशेष ज्ञान सामान्य ज्ञानापासून वेगळं राहत नाही. यामुळे तेथे द्वैत उत्पन्न झाले असे म्हणता येत नाही. विशेष ज्ञान सामान्य ज्ञानामध्येच विलीन होतं, ती वेगळं नाही. थोड्या वेळेस तो वेगळं होतं ते आणि पुन्हा सामान्य ज्ञानामध्येच विलीन होतं. म्हणून सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान ही वेगळं वेगळं नाही तर एकच आहे असं सद्गुरू सांगत आहेत. सामान्य ज्ञान काय करतं इथं? सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. तर सामान्य ज्ञान रूप आधीच आहेत आपण. विशेष ज्ञानाचं कार्य इथं. विशेष ज्ञान काय करतं? ओम नमः शिवाय. विशेष ज्ञानाचं काय काम आहे इथं? काय केलं विशेष ज्ञानानं इथं? ओम नमः शिवाय बोला. हँड रेस करा, बोला. मीनाताई नाही, मंगेताई बोला. विशेष ज्ञान कोणतं काम केलं इथे विशेष ज्ञानानं? विशेष ज्ञानाने देहादिकावरील अध्यास नष्ट केला. हां, आणि पुन्हा का बोला की, तेवढंच नाही. आणि हां, देहादिकावरील अध्यास नष्ट केले आणि आपण स्वतः तो निवृत्त होतो. त्याला विशेष ज्ञान प्राप्त झाले. कुठं जातं ते त्यामुळे विशेष विशेष ज्ञान? ज्ञान कुठं जातं पुन्हा ते विशेष ज्ञान? निवृत्त केल्यानंतर कुठं जातं? हे ज्ञान म्हणजे आता सांगतो तेवढं. सामान्य ज्ञानामध्येच जातं ते. सामान्य ज्ञानामध्येच विलीन होतं. देहादिकावरील अध्यास या दोघांस नष्ट करतं आणि ते तसं केल्यावर पुन्हा स्वतः आपणच निवृत्त होतं. म्हणजे ते विशेष ज्ञान सामान्य ज्ञानापासून वेगळं राहत नाही. विशेष ज्ञान जे आहे ते सामान्य ज्ञानामध्येच असतं, ती वेगळं नाही. यामुळे तेथे द्वैत उत्पन्न झाले असे म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही द्वैत उत्पन्न झालं? सद्गुरू सांगतात का म्हणता येत नाही तर द्वैत उत्पन्न झालं. जयश्रीताई बोला, कळायले का? ओम नमः शिवाय.
नंदा काकी येईल का लक्षात? सुनंदाताई ओम पाटील. नमः शिवाय. थोडं आणखी एकदा सांगा. ओम नमः शिवाय. देह दिखावरील अध्यास या दोघाला नष्ट करतं. कोणतं ज्ञान नष्ट करतं देह दिखावरील अध्यासाला? सामान्य ज्ञान नष्ट करतं का विशेष ज्ञान नष्ट करतं? देह दिखावर जो अध्यास आहे तो नष्ट करण्याचं काम कोणतं ज्ञान करतं दोन्हीपैकी? कोणत्या ज्ञान? विशेष ज्ञान नष्ट करतो. हा, देहाधिकावरील अध्यास नष्ट करण्यासाठी विशेष ज्ञान नष्ट करतो. मग देह दिखावरील अध्यास या दोघाला नष्ट करतं ते विशेष ज्ञान. आणि ते तसं केल्यावर पुन्हा स्वतः आपण निवृत्त होतं. म्हणजे विशेष ज्ञान सामान्य ज्ञानापासून वेगळं नाही, वेगळं राहतच नाही. यामुळे ते द्वैत उत्पन्न होत नाही. का होत नाही द्वैत उत्पन्न? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कारण सामान्य ज्ञान विशेष ज्ञानामध्ये लुप्त होतं, म्हणजे मिसळून जातं आणि ते दोन्ही एक होतात. म्हणून उलट झालं, उलट सांगितलं. नाही, आता सामान्य ज्ञान विशेष ज्ञानामध्ये सामान्य ज्ञान निवृत्त होते. ओम नमः शिवाय. म्यूट करा. सामान्य ज्ञान आधीच असतं, विशेष ज्ञान प्रगट होत असतं आणि विशेष ज्ञानच निवृत्त होतं. सामान्य ज्ञान निवृत्त होत नाही. सामान्य ज्ञान आधीच आहे तिथं. विशेष ज्ञान थोडा वेळ प्रगट होतं आणि पुन्हा सामान्यामध्ये विलीन होतं. ते आता जाळ लागला थोडा वेळ आणि जाळ इजला की सामान्यामध्ये विलीन झालं. जाळ जे लागला ते विशेष ज्ञान आहे आणि आधी नव्हता जाळ, पुन्हा लागला आणि विजला तर ते पुन्हा सामान्यामध्ये गेलं. तसंच आता आपण ऐकत आहोत इथंही जी ज्ञान आपण ऐकत आहोत ती विशेष ज्ञान आहे. आणि ऐकायचं झालं की पुन्हा तुम्ही पूर्वपदाला जाणार का नाही? तुम्हाला कळालं ती, पण कळालं की तुम्ही पुन्हा सामान्यामध्ये जाता का ऐकतच राहता सारखं? नाही, पुन्हा सामान्यामध्ये जातो. मग विशेष ज्ञान प्रगट होतंय, सामान्य नाही. विशेष ज्ञान प्रगट होतं आणि पुन्हा सामान्यामध्ये विलीन होतं. म्हणून सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान वेगळं नाही, एकच आहे असं सद्गुरू सांगतात. तर शिष्याचा प्रश्न काय होता? शिष्याचा प्रश्न होता की सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान दोन सांगितलं तुम्ही, आणि हे दोन कसं काय? आत्मा तर एकच आहे, अद्वितीय आहे, आणि दोन ज्ञान कसे? असा शिष्याचा प्रश्न होता. सद्गुरूंनी उत्तर दिलेलं आहे, दोन ज्ञान नाहीत. सामान्य ज्ञान आहे तेच, तिथूनच विशेष ज्ञान प्रगट होतं आणि पुन्हा सामान्य ज्ञानामध्येच विलीन होतं. म्हणून सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान ही वेगळं नाही असं सद्गुरू सांगतात. येले का लक्षात? कशाला मग सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान? तर कोणतं ज्ञान प्रगट होतं आणि शांत होतं? ओम नमः शिवाय. कोणतं ओम नमः शिवाय हे घेऊन घेतलं तर ओम नमः शिवाय वास सांगतानाच घ्यायचं मग लिहून. सुनंदाताई बोला, कळाले का? ओम नमः शिवाय ज्ञान प्रगट होतं. हां, आणि प्रगट होऊन काय करतं? काम काय करतं प्रगट होऊन? आपल्याला ज्ञान करत, म्हणजे समजून घेत आत्मा एकच आहे. काय समजून देतं? आत्मा अनात्मा काय? ओम नमः शिवाय. बरोबर आहे, पण ती सांगता येईना. विशेष ज्ञान आपल्या अज्ञानाला दूर करतंय आणि पुन्हा सामान्यामध्ये विलीन होतं. ही काम करतं. अज्ञानाचा नाश करतं आणि पुन्हा सामान्य ज्ञानामध्ये जाऊन बसतं. अज्ञानाचा नाश करण्यापुरतंच ते प्रगट होतं. आता आपण हे ऐकत आहेत, इथं ज्ञान प्रगट होईल आहे, आपला अज्ञानाचा नाशच होईल आहे की इथं. आणि अज्ञानाचा नाश झाला की आपल्याला ती लक्षात येतं
कळतं आपल्याला ती आणि पुन्हा ते सामान्यामध्ये जातं. म्हणून सामान्य ज्ञान पूर्ण आत्मा असतो असे सिद्ध होते. यावर तुला एक दृष्टांत सांगतो, तो ऐक. आता अजून एक दृष्टांत ती देऊ लागलेले आहेत. नदीचे पाणी पावसाळ्यात मातीने व चिखलाने अगदी गढूळ होऊन जाते. दृष्टांत आहे सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञानासाठी. नदीला पाणी आलं आणि नदीचं पाणी पाऊस पडल्यावर काय होतं? गढूळ होतं. त्याच्यात माती मिसळली जाते आणि ते पाणी गढूळ होतं. नदीचं पाणी पावसाळ्यात मातीने व चिखलाने अगदी गढूळ होऊन जाते. त्यातले जितके पाणी स्वच्छ करावयाचे असेल तितके एका भांड्यात घालून त्यात कत्तक नावाचे जे पाणी स्वच्छ करणारे फळ असते. काय सांगू लागलेले आहेत? नदीचं पाणी गढूळ झालेलं आहे, त्याच्यामध्ये माती मिसळलेली, चिखल मिसळला पाऊस पडल्यामुळं, आणि ते पाणी आपण घागरीत भरून आणलं आणि आणल्यानंतर आता ती पाणी स्वच्छ करायचं आहे. तर ती पाणी स्वच्छ करण्यासाठी, पिण्यासाठी पाणी गढूळ जी पाणी आहे ती स्वच्छ करायची आपल्याला. तर पाणी स्वच्छ करण्यासाठी कत्तक नावाचं फळ सांगितलं. आपण तुरटीसुद्धा फिरवली तर ही काम होतं बघा, तुरटीसुद्धा पाण्यामध्ये. तर कत्तक नावाचं जे पाणी स्वच्छ करणारं फळ असतं त्याची पूड करून घालतात. कत्तक नावाचं फळ सांगितलं आहे, त्याची पूड करून त्या घाण पाण्यामध्ये, गढूळ पाण्यामध्ये जर टाकली ती पूड तर घालतात आणि ते कत्तक फळाने रेणू पाण्यातील मळास बुडाशी बसवतात. ती फळाचा चुरा करून जर टाकला तर ती फळ काय करतं? पाण्यातले जी कण असतात गढूळपणाचे ती बुडाशी घेऊन जातात, बुडाशी बसवतात व आपणही त्याच्याबरोबर बुडाशी जाऊन बसतात. आपण स्वतःसुद्धा त्याची जी कत्तक नावाच्या फळाचा चुरा केलेला आहे तेही बुडाला जाऊन बसतो आणि गढूळपणासुद्धा, मातीचे कणसुद्धा पाण्यातले बुडाला जाऊन बसतात. अशा रीतीने ते त्या भांड्यातले पाणी स्वच्छ करतात. यात कसं करतात स्वच्छ? ओम नमः शिवाय. दृष्टांत कळण्यासारखा आहे, सिद्धांत अवघड आहे, पण सांगा बरं दृष्टांत. बोला, मी एकटीच नाही बोलणार, तुम्ही आम्ही मिळून ज्ञान करून घ्यायचं आहे. तुम्हाला पण कळतं बरं का, पण तुम्ही बोलत नाहीत. कळतं आहे, कळाल्याशिवाय तुम्ही ऐकतच नाहीत, कळायला म्हणूनच ऐकतात. ओम नमः शिवाय. कसं पाणी शुद्ध करावं गढूळ पाणी? दृष्टांत तरी सांगा. ओम नमः शिवाय. सांगा मग घेताय, बोला. ओम नमः शिवाय. नदीचे पाणी गढूळ असते, ते एका भांड्यात, त्याला स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात घेतात आणि ते स्वच्छ पाणी करण्यासाठी कत्तक नावाचे फळ वाटून त्याची पूड त्या भांड्यात टाकतात आणि त्यावेळेला गढूळ पाण्याचे कण आणि ते स्वतः आपण बुडाशी जाऊन बसतात. असं पाणी स्वच्छ होतं. कशासाठी दिला दृष्टांत? कशासाठी दिला दृष्टांत? त्याप्रमाणे आता पुढे विशेष ज्ञान आणि सामान्य ज्ञान याच्यासाठी दिलेलं आहे. विशेष ज्ञान अज्ञानाला दूर करतं नाही, आपण पण दूर होतं. जसं गढूळपणा, कत्तक नावाचं जी फळ आहे ती पाण्यातला गढूळपणा बुडाशी, मातीचे कण घेऊन जातो आणि आपण पण बुडाशी जाऊन बसतो. तसंच विशेष ज्ञान जी आहे ती अज्ञानालाही दूर करतं आणि आपणही अज्ञानाला निवृत्त करून विशेष ज्ञान जे आहे ते आपण पण निवृत्त होतं. हे सांगण्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे. याच न्यायाने सद्गुरूच्या उपदेशाने उत्पन्न झालेले विशेष ज्ञान अज्ञानाचा नाश करतं. ह्याच न्यायाने जसं ही कत्तक नावाचं फळ घाण पाणीही पाण्यातले कण बुडाशी नेतं, आपणही स्वतः बुडाशी जाऊन बसतं, त्याच न्यायाने सद्गुरूच्या उपदेशाने उत्पन्न झालेला विशेष ज्ञान, विशेष ज्ञान कधी उत्पन्न होतं? तर सद्गुरूने उपदेश केल्याशिवाय
विशेष ज्ञान उत्पन्न होत नाही. कुणीतरी सांगितल्याशिवाय आपल्याला कळतं का हो? कळतच नाही कोणतंच. म्हणून सद्गुरूच्या उपदेशाने उत्पन्न झालेल्या विशेष ज्ञान अज्ञानाचा नाश करतं. ज्ञान प्राप्त झालं की अज्ञानाचा नाश होतो. देह मी नाही असं आपल्याला कळालं. देह अध्यास होता, मी देह आपण म्हणत होतो, पण देह मी नाही हे आपल्याला कळालं म्हणजे काय झालं? अज्ञानाचा नाश झाला. आणि अज्ञानाचा नाश करून पुन्हा विशेष ज्ञानसुद्धा स्वतः निवृत्त होतं. तसंच सद्गुरूच्या उपदेशानं विशेष ज्ञान उत्पन्न होतं. ते अज्ञानाचा नाश करून स्वतः आपणसुद्धा निवृत्त होतं. ज्ञानसुद्धा निवृत्त होतं. विशेष ज्ञान म्हणजे त्यावेळी एक सामान्य ज्ञानरूप आत्माच काय तो अवशिष्ट राहतो. विशेष ज्ञान जर गेलं तर सामान्य ज्ञानरूपच राहतं. पुन्हा अज्ञान पण गेलं. अज्ञान कुणी नाश केलं? अज्ञान कुणी घालवलं? ओम नमः शिवाय. अज्ञान घालवण्याचं काम कुणी केलं? विशेष ज्ञानानं. ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. अज्ञान कुणी घालवलं? उपदेशाने विशेष ज्ञानाने केलं. हां, मग विशेष ज्ञानाने अज्ञान घालवणं. विशेष ज्ञान कुठं आहे पुन्हा? कुठं थांबलं का गेलं ते? अज्ञान निवृत्त झालं की सामान्य रूपात आलं म्हणता. हां, विशेष ज्ञान सुद्धा सामान्य रूपात आलं. सामान्य रूपात आत्मा काय तो अवशिष्ट राहतो. लाकडातल्या अग्नीची गोष्ट तशीच आहे. आता ही दृष्टांत उद्याच्या भागात बघू. बोला तुम्ही. बोलायला तर तुम्हाला कळालं असं मला वाटलं, नाही तर काय सांगून तरी काय उपयोग आहे? तुम्हाला कळायलाच पाहिजे. ओम विशेष समजून सांगावं लागतं. ओम नमः शिवाय. हां, तुमचं काहीच ऐकायला येत नाही. ऐकू येत नाही. बरोबर, उद्या बोलत राहू द्या. सद्गुरूच्या उपदेशाने ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान प्राप्त झालं की अज्ञानाचा नाश होतो. विशेष ज्ञान प्राप्त होतं, अज्ञानाचा नाश होतो. आणि अज्ञानाचा नाश करून विशेष ज्ञान स्वतःसुद्धा निवृत्त होतं. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. ही एकदा वाचा, ह्याचे दृष्टांत पण वाचा. दृष्टांत वाचले की सिद्धांत लक्षात येतात. गढूळ पाणी जसं कत्तक नावाचं फळ स्वच्छ करतं, तसंच विशेष ज्ञान अज्ञानाला दूर करतं. कत्तक नावाचं फळ गढूळ पाणीचं स्वच्छ करतं आणि स्वतःही बुडाला जाऊन बसतं. तसंच विशेष ज्ञानसुद्धा अज्ञानाला दूर करतं आणि स्वतःही सामान्य ज्ञानामध्ये जाऊन बसतं. सामान्य ज्ञानात विलीन होतं. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचा प्रसाद, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.